महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे। त्यामुळे खानापूर मतदारसंघामधून महाविकास आघाडीचा आमदार निवडून आला पाहिजे। विसापूर सर्कलमध्ये शांतता आहे म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनामध्ये आहे। या भागाचे स्वर्गीय आर.आर. आबा पाटील हे आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री होते। आर.आर. आबा आज हयात असते तर या संकटाच्या वेळी शरदचंद्र पवार साहेबांना यांना मोठी ताकद दिली असती। त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती। मी मतदारांना आवाहन करतो, स्थानिक काही गोष्टी असल्या तरी त्या बाजूला ठेवून शरदचंद्र पवार साहेबांच्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली पाहिजे आणि ती करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले। विसापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी आमदार अरुण लाड, माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक पैलवान चंद्रहार पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष राजू शेठ जानकर, पक्ष निरीक्षक अयोम सावरनुरकर, ज्येष्ठ नेते शंकरदादा पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब पाटील, आटपाडीचे रावसाहेब पाटील, हनुमंतराव देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती। बोलवा, दुपारचा चहा घेताना बहिणीला बोलवा, आईला बोलवा, वहिनींना बोलवा, मावशींना बोलवा, गावातल्या सगळ्या महिलांची मीटिंग घ्या। वाडा मोठा असेल तर वाड्यातल्या सगळ्यांची मीटिंग घ्या। भावकी मोठी असतील तर भावकीतल्या सगळ्या महिलांना एकत्रित बोलवा आणि त्यांना एकच सांगायचं, तो दाढीवाला 1,500 रुपये देतोय महिन्याला, आज ह्यो बाबा आलाय तो 3,000 रुपये द्यायला तयार। एवढं काम करा, माझे काम पूर्ण होईल। आपण महाराष्ट्रामध्ये आरोग्याची एक योजना आणतोय। मोदी साहेबांनी 2018-19ला काहीतरी जाहीर केलेलं की मोदी की गॅरंटी, देशातल्या प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपयाचा विम्याचं कव्हर आरोग्याचं। मला प्रश्न विचारायचा आहे, ह्या भागातल्या कुणाला हॉस्पिटलमध्ये जायला लागलं तर तुमच्यातल्या कुणाला मोदींच्या गॅरंटीचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणी गेला आणि 5 लाखापर्यंत मोदींनी तुमचं कर्ज माफ, मोदींनी हॉस्पिटलचं बिल माफ केलं, असा कोण इथं माहीत चालला असेल तर त्यांनी हात वर करा, म्हणजे मग पुढचं भाषण मी थांबवतो। मोदींनी, मी लय सभा घेत, प्रत्येक सभेत हा प्रश्न विचारतो, आजपर्यंत महाराष्ट्रात एकानेही हात वर केलेला नाही। याचा अर्थ असा की मोदी साहेबांच्या पासून एकनाथ शिंदे पर्यंत ही जी आश्वासनं दिलेली आहेत ही सगळी झुटी आहेत। राहुल गांधींनी आश्वासन दिलं कर्नाटकात महिलांना 2,000 रुपये मिळत आहेत। तेलंगणात जी आश्वासनं दिली, तेलंगणात त्याचा अंमलबजावणी चालू आहे आणि त्यामुळे मोदी साहेबांनी दिलेली आश्वासनं खरी ठरत नाहीत, फलद्रूप होत नाहीत। हे आपल्याला ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला देऊन सांगितलं। पलीकडं मी लहान कार्यकर्ता आहे, आलो तर आलो निवडून, त्याच्या पलीकडं मानसिंग भाऊ आहेत, 4थी सीट ही आपल्याला मिळालेली। त्यामुळं ज्यांचा आर.आर. पाटलांचा विश्वास, भरोसा, श्रद्धा होती त्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी सांगतो की दिवस बदललेले आहेत। आबांचा विचार, शरद पवार साहेबांचा विचार पुढे न्यायचा असेल तर तो तुतारी वाजवणारा माणूसच घेऊन जाऊ शकतो। आपण सगळ्यांनी ताकदीनं वैभव दादांच्या मागे आशीर्वाद उभा करावा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो।